महाराष्ट्राची आराध्य दैवत आईंबा तुळजाभवानी, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, मा रमाई मा भीमाई माझी जाऊ व अखंड हिंदूंचे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व मीनाताई ठाकरे या सर्वांना मी प्रथम वंदन करते. व आजच्या या महायुतीच्या ज्या अधिकृत उमेदवार आहेत सौ अर्चनाताई पाटील यांच्याच प्रचार सभेला असं म्हणण्यापेक्षा युवकांसोबत जो स्नेह संवाद आहे त्या संवादाला उपस्थित सर्व आदरणीय व्यासपीठ व व्यासपीठासमोर उपस्थित म्हणजे आता या युवांचा जो सहभाग दिसतोय मला हा खूप उत्स्फूर्तपणे दिसतोय. म्हणजे सामाजिक, राजकीय, औद्योगिक, शिक्षण घेणारे असे सर्व क्षेत्रात प्रगतिशीलपणे काम करणाऱ्या सर्वांना प्रथमतः मी मनस्वी नमस्कार करते. खरं तर अर्चनाताईंबद्दल काय बोलावं, म्हणजे त्यांच्याच कर्मभूमीत येऊन, त्यांच्याच जन्मभूमीत येऊन त्यांचेच गुणगान काय गावे हे मला खरंच मोठा प्रश्नचिन्ह पडलाय. माझ्यापेक्षा जास्त येथे बसलेला प्रत्येक प्रत्येक माणसाला किंवा प्रत्येक युवकाला माहिती असेल की अर्चनाताईंचं सामाजिक क्षेत्रातलं काम काय आहे. तरी आपण म्हणजे आजच्या सभेचं जे लेडीज क्लब त्यांनी सुरू केलेल्या त्यांच्या क्लबमध्ये आपण ही सभा घेतोय, हा स्नेहसंवाद घेतोय. त्यांचं मी एक ठोकाठोकी अर्चनाताईंबद्दल मला समजलेली, तुमच्या आकांक्षाला समजलेली अर्चनाताई काय हे मला इथे सांगावंसं वाटतं. म्हणजे आपण एखाद्या राजकीय घराण्यात वावरत असताना नकळत न हे करता आपल्याला समाजकार्य किंवा राजकारण याबद्दल ओढी निर्माण होतेच. म्हणजे लहानपणापासून कोणतंही राजकीय हे घराणं किंवा वारसा किंवा हे नसताना त्यांनी गेल्या 30 वर्षापासून केलेलं काम आपल्या समोर आहे. मग आता मी येथे प्रत्येकाला विचारू पाहते किंवा हे करू पाहते की बाबा अर्चनाताईंचं काम पाहताना, सामाजिक क्षेत्रातलं त्यांचं काम पाहताना आपण बघतो की आपल्या घरातील जी महिला आहे तिला कुठे बाबा जाता येत नाही. म्हणजे काय असतं, मी माझं घर पाहीन, मी माझ्या घराच्या 4 भिंतींमध्ये काम करीन. जे गृहिणी वर्ग आहे त्या गृहिणी वर्गासाठी काय करता येईल, तर काय मी माझ्या गृहिणीसाठी काय करीन, तर तिला मी माझ्या घराच्या बाहेर, गावाच्या बाहेरचं जग दाखवीन. मग काय बाबा, तिला देवदर्शन घडवीन. सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात अध्यात्माला जोडलेलं काम काय तर ती अर्चनाताई करते. दुसरे काम बघायला गेले तर अर्चनाताईंचं काम महिला ज्या काहीतरी स्वतःच्या घराबाहेर येऊन करू पाहतायत, काहीतरी मी माझ्यासाठी करणार आहे, माझ्या परिवारासाठी करणार आहे, यासाठी ज्या महिला उत्स्फूर्तपणे काम करू पाहतायत अशा महिलांना सोबत घेऊन ज्या विविध शासकीय योजना आहेत, आता उमेदची जी योजना आहे त्या उमेदच्या योजनेला संलग्नता देऊन त्या महिलांना काहीतरी काम देऊ शकते का, तर हे काम देताना मी पाहिलेली आम्ही अर्चनाताई. दुसरं काय बाबा, एकतर मी बोलले की घराच्या बाहेर जाऊन त्यांना वावरण्याची किंवा जग पाहण्याची संधी त्या देतात. मग काय महिलांचं जीवन काय असतो, काय तिला किती राबायचं किंवा माझ्या हाताला काय काम नाहीये बाबा. मग तेच रोजच्या जीवनात गुंतून असताना मग विविध कलागुणांनी किती महिला सक्षम असते, ते सक्षमता तिचं कलागुणांनी वैशिष्ट्यपूर्ण भरलेली ती स्त्री, त्या महिलेला ओळखून मग मी या महिलेसाठी काय करीन, तर गौरी गणपती सजावट असतील त्या स्पर्धा मी ठेवीन. मग हिरकणी क्लबचा मी चालू करीन आणि यामध्ये नवरात्र महोत्सव असतील ते ठेवीन. म्हणजे दैनंदिन जीवनातून मी माझ्या महिलेसाठी काहीतरी करते. फक्त हे झालं का महिलांबाबतीत झालं का, तर नक्कीच नाही. मग युवकांसाठी, आता मल्हार दादा इथे उपस्थित आहेत, यांच्यासोबत संलग्नता ठेवून मग माझ्या युवकांसाठी, मग माझ्या भागातील तरुणांसाठी, युवतीसाठी काय करू शकते ह्यात सगळा आढावा, हा सगळा काम करणारी अर्चनाताई आम्ही ही सामाजिक क्षेत्रातली सामाजिक कार्यकर्ती पाहिलेली आहे. मग आता ती कुठेतरी राजकारणात मोठ्या लेवलला कुठेतरी पदार्पण करते. मग तिच्या या लेकीचं, तिच्या भागातील महिलांचं काय काम बघतं बाबा, तर मी तिच्या मागे पाठीशी खंबीरपणे उभे राहील. का, कारण तिचं केलेलं कार्य माझ्या डोळ्यासमोर आहे. हे झालं अर्चनाताईंबद्दल. मग प्रत्येकाला म्हणजे साधारणतः प्रत्येकाला पडणारा साहजिक प्रश्न आहे, आपण इतके शिकले सवरलेलो आहे, का म्हणून आम्ही अर्चनाताईंना मतदान द्यायचं. अर्थात साहजिक प्रश्न आहे, मलाही पडला, तुम्हालाही पडला. तुमच्या लेकीला, तुमच्या मैत्रिणीला त्याचं मिळालेलं प्रामाणिकपणाचं उत्तर असं, येणारी जी लोकसभेची निवडणूक आहे ती जगातली सगळ्यात महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाची आणि मोठी निवडणूक मानली जाते. मग अर्चनाताई या महायुतीच्या घड्याळ या चिन्हासमोर राष्ट्रवादी पक्षाच्या अधिकृत उमेदवार आहेत. मग आता आपण इथे काय काम केलं पाहिजे,
मग आता आपण काम पाहिलं पाहिजे ते महायुती सरकारचं, किंवा गेल्या 10 वर्षापूर्वीचा भारत काय होता आणि आता 10 वर्षानंतरचा भारत काय हा आपण आढावा ठेवला पाहिजे समोर. मग मी बघीन की 10 वर्षापूर्वीचा भारत आणि 10 वर्षानंतरचा भारत. मग इथे मोदीजींनी केलेलं काम मला सांगा असं वाटतं. म्हणजे ते गेली 2 टर्म पंतप्रधान आहेत. मग त्यांनी केलेलं काम पाहताना आपण बघतो की असं कोणतंही एक क्षेत्र नाहीये जिथे मोदीजींनी काम केलं नाही, जिथे मोदीजींचा सहभाग नाहीये, जिथे मोदीजींचा सहवास नाहीये. अगदी मी महिलांपासूनच सुरू करीन. म्हणजे काय असतं महिलांना सगळे खूप जास्ती आपल्या सर्व मंडळींना किंवा भागातील प्रत्येक नागरिकाला खूप जास्ती बेसिक गरजा असतात. त्यापैकी एक गरज असते ती म्हणते स्त्री संरक्षण. स्त्री संरक्षणासाठी काय केलं बाबा, तर माझं गाव, माझी जे भागातील महिला आहे त्या गावाला कुठेतरी तिला बाबा शौचालयास बाहेर न जाता यावं, तिला तिच्या घरातच सगळं हे मिळायला पाहिजे, स्वच्छतागृह उपलब्ध व्हायला पाहिजे. यासाठी हागणदारी मुक्त हे त्यांनी धोरण ठेवलं आणि त्या धोरणांतर्गत त्यांनी काम केलेलं पाहिलंय. मग हे झालं महिलांबद्दल. आपल्या घरातील आईबद्दल तुम्ही विचार करायला गेला, घरातील बायकोंबद्दल विचार करायला गेला तर त्यांचं सगळ्यात महत्वाचं काय, गॅस. मग आपण उज्ज्वला योजना बघितली तर त्या अंतर्गत अनेक महिलांना मोफत गॅस सुविधा उपलब्ध होते. अनेक ग्रामीण भागातील महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. आणि मला इथे आवर्जून सांगावं वाटतं की 10 करोडपेक्षा जास्त लाभार्थी महिला त्या उज्ज्वला योजनेच्या आहेत. हे झालं महिलांबाबत. मग वृद्धांबाबत बोल, आपल्या आजोबा आहेत त्यांच्याबद्दल काय केलं बाबा मोदीजींनी, तर त्यांच्यासाठी आयुष्यमान योजना चालू केली. त्या अंतर्गत अनेक वृद्धांना त्या अंतर्गत संरक्षण किंवा त्यांच्या शेवटच्या टप्प्यात त्यांना काय गरजेचं असतं त्या अंतर्गत, त्या योजनेअंतर्गत लाभ मिळतो त्याचा. मग तरुणांसाठी काय केलं, तरुण हा सगळ्यात महत्वाचा आणि देशाला येणारा नेक्स्ट म्हणजे जी जनरेशन असते त्यांच्यासाठी काय केलं, तर त्यांच्यासाठी त्यांनी प्रधानमंत्री ग्राम योजना, मुद्रा योजना सुरू केली. जेणेकरून एखादा तरुण जो पाहतोय, जो सामाजिक क्षेत्रात वावरताना, जो आपल्या भागात वावरताना मला काहीतरी उद्योगधंदा सुरू करायचा आहे, ही आज कुठेतरी घेऊन तो चालतोय, मग मला काहीतरी उद्योगधंदा सुरू करायचा, तर आत्मनिर्भरतेचं पाठबळ आम्हाला दिलं मोदीजींनी. पण त्याही पेक्षा महत्वाचं आणि गरजेचं असतं ते आर्थिक पाठबळ. त्या आर्थिक पहिली पायरी चढण्यासाठी जे आम्ही स्वप्न पाहिलं ती स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी पहिली पायरी चढण्यासाठी मदत केली ती त्या योजनेअंतर्गत. आता अनेक जणांना मुली होतात, मग त्या लेकीसाठी माझ्या येणाऱ्या लेकरासाठी काय केलं मोदीजींनी, तर मला इथे सांगायचं वाटतं की लेक लाडकी या योजनेतून, बेटी बचाव बेटी पढाव या धोरणातून, लेक लाडकी या योजनेतून त्यांनी 1 जानेवारी 2023 नंतरच्या मुली जन्माला आल्यात त्यांना 18 वर्षाचं होईपर्यंत त्यांना त्यांच्या खात्यात एक मुबलक रक्कम दिली जाईल, जेणेकरून तिचं शिक्षण, तिचं संगोपन योग्य वेळेत होत राहील. शेतकऱ्यांचा प्रश्न येतो, शेतकऱ्यांचा प्रश्न आला, मग शेतकऱ्यांसाठी काय केलं, तर मी त्यांच्या योजनांचा आढावा घेत बसले, त्यांच्या योजनांची यादी सांगत बसले, तर नक्कीच आता किती 8-12 झालेत, 10-11 हा टाइम कमी पडेल. तर मी ॲडव्होकेट, मी कायदा क्षेत्राची विद्यार्थी असूनही मला त्या योजनांचा इतकं आढावा किंवा योजनांची माहिती मी घेऊ नाही शकले. मग आपण येथे आपलं काम काय काम करतं, तर आपल्या भागातील आपली ताई न म्हणता आपली माई जी इंजिनियरचं शिक्षण, उच्च शिक्षित उमेदवार आपल्या आहेत, म्हणजे इंजिनियर मी आता उल्लेख केला, तर काय असतो त्यांचं कन्स्ट्रक्टिव्ह काम असतं. म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह काम, रिझल्ट ओरिएंटेड काम पाहिजे. मी जे काम करते त्याचा रिझल्ट मला लगेच पाहिजे. म्हणजे हे मी अर्चना त्यांचं काम ऐकलंय, पाहिलं नाहीये, पण मी गेले 4-5 दिवस त्यांच्या सभांना सहभागी झाले, तेव्हा सुरेश दाजी असतील किंवा अनेक त्यांच्यासोबत काम केलेले कार्यकर्ता किंवा त्यांच्यासोबत काम केलेले सदस्य असतील, त्यांच्या तोंडून ऐकलेलं आहे की महिला असून सुद्धा 11-12 वाजेपर्यंत कार्यालयात एखादा प्रश्न समोर आला की त्याचं तडीस उत्तर घेतल्याशिवाय ती महिला, ती आपली माई घरी जात नव्हती. मग हे जे काम करण्याची जी ओढी आहे, जे काम करण्याची तत्परता आहे, जी काम करण्याची कार्यक्षमता आहे ती आपण जाणलेली आहे आणि आपल्या भागातील प्रत्येक जणांना माहितीच आहे. म्हणून आपण हा सगळा त्यांचा सामाजिक क्षेत्रातील आढावा लक्षात घ्यावा. म्हणून तो आढावा समोर ठेवून आपण येणाऱ्या 7 तारखेला त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावं असं आवाहन करते. आणि मोदीजींनी जे स्वप्न पाहिलेलं आहे
आत्मनिर्भर भारत बनवण्याचं, भारतातील प्रत्येक नागरिकाला आत्मनिर्भर बनवण्याचं जे स्वप्न पाहिलंय आणि जगाच्या पाठीवर भारताला ग्लोबल हब बनवण्याचं जे स्वप्न पाहिलंय, ते स्वप्नपूर्तीच आपलं आणि तुमचं आणि माझं काम बनतं की त्यांना पाठबळ देण्यासाठी, त्या स्वप्नपूर्तीसाठी माझं काम काय बनतं तर त्यांच्या आपल्या भागातून जी महायुतीची उमेदवार आहे त्यांना आपण प्रचंड मतांनी बहुमतांनी विजयी करून त्यांना पाठबळ द्यावं. एवढेच बोलते, जास्ती वेळ घेत नाही आणि माझ्या वाढणाऱ्या वाणीच थांबते. आणि परत एकदा सांगेन की 7 तारखेला विकास 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 हेच धोरण लक्षात ठेवून आपण 7 तारखेला राष्ट्रवादी घड्याळ या चिन्हासमोर बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजय करावा. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा. तसेच आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.